नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन ग्रुप बी MPSC कंबाईन ग्रुप बीचा आज 4 जानेवारी 2026 रोजी आज पेपर घेण्यात आलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी पेपर दिलेला आहे आणि तुम्हाला पेपरची जी डिफिकल्टी लेवल आहे ती तुमच्या लक्षात आलेली आहे. तुम्ही याआधीसुद्धा बरेच जणांनी जे प्रिव्हियस इयर पेपर दिलेले असतील आणि त्या पेपरची आणि या आजच्या झालेल्या पेपरची तुलना जर केली असता तर तुम्हाला नक्कीच तुमच्या लक्षात आलेल्या असतील गोष्टी बऱ्यापैकी. तर मी ते पूर्ण डिटेल्स सांगणारच आहे तुम्हाला. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. तर चला आपण पेपरविषयी डिटेल्स सांगून आणि तुम्हाला काय एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही आज 4 जानेवारीची एक्झाम झालेली आहे आणि प्रत्येक विभागाविषयी तुम्हाला मी थोडं सांगतो. नंतर मग एक एक्सपेक्टेड कट ऑफ सांगून तुम्हाला म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की म्हणजे मी काय कारणे आहेत की बाबा हा कट ऑफ असा जाईल म्हणून मी जो सांगते त्याप्रमाणे जाईल. तर बघा, हिस्ट्री हा आता फर्स्ट हिस्ट्री आहे. तर 10पैकी 10 प्रश्न हिस्ट्रीचे आहेत. तर हिस्ट्री हा जो जे प्रश्न होते हिस्ट्रीचे विचारलेले, तर हे ॲज युज्युअल म्हणजे दरवर्षी जशी विचारतात तशीच आहेत. त्यामध्ये थोडासा काहीच फरक नाही आहे. त्यामुळे हिस्ट्रीचा जो रेग्युलर जो स्कोर असतो मुलांचा तो तसाच राहील. म्हणजे कोणी 5 मार्क्सपासून ते 7-8पर्यंत विद्यार्थी मार्क्स याच्यामध्ये 10पैकी घेऊ शकतात. तर ॲव्हरेज मुलगा 5 मार्क्स घेऊ शकतो याच्यामध्ये आणि चांगला थोडासा आणखी जास्त अभ्यास असेल तर तो 7पर्यंत. तर 10पैकी 7 मार्क्स हिस्ट्रीचे जास्तीत जास्त सांगतोय मी. म्हणजे चांगला अगदी ॲव्हरेज विद्यार्थी 5 घेऊ शकतो, तर चांगला अगदी अभ्यास विद्यार्थी 7पर्यंत जाऊ शकतो. 10पैकी 10 तर हिस्ट्रीमध्ये थोडं शक्यता कमी आहेत, कारण काही प्रश्न आउट ऑफ बॉक्स आहेत. त्यामुळे हे तुमच्यासुद्धा लक्षात आलेले असेल. तर मॅक्झिमम 7 प्रश्न हिस्ट्रीचे. आता हिस्ट्रीनंतर आता बघा, हे 10 प्रश्न आता हिस्ट्रीचे. त्याच्यानंतर आपण जिओग्राफी बघू. हे 10 प्रश्न हिस्ट्री. आता हे जिओग्राफीचे. आता जिओग्राफीचं दरवर्षीसारखं नाही आहे. याच्यामध्ये थोडंसं म्हणजे चांगला ॲनालिटिकल प्रश्न आहेत, म्हणजे फॅक्च्युअल प्रश्न नसता एक विचार करणारा लावणारे प्रश्न आहेत. त्यामुळे इथं विद्यार्थी 10पैकी 10 आउट ऑफ घेऊ शकत नाही, कारण या आधी झालेल्या एक्झाममध्ये विद्यार्थी भूगोलामध्ये 10पैकी 10 घेऊ शकत होते. तर ह्यावेळेस मला नाही वाटत की कोणत्या विद्यार्थ्याने 10पैकी, एखादा एक्सेप्शन असतोच, पण 10पैकी 10 मॅक्झिमम विद्यार्थी 10पैकी 10 घेऊ शकत नाही. कारण याआधी मॅक्झिमम विद्यार्थी 10पैकी 10 घ्यायचे भूगोलमध्ये, पण ह्यावेळेस मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी 6 ते 7 प्रश्न एवढेच कवर केले. बाकीचे 3 प्रश्न थोडेसे आउट ऑफ कॉन्टेस्ट होते, त्यामुळे ते करू शकले नाही, किंवा मग त्यांचे केलेले असतील तरी त्यांचा तुक्का लागला नाही किंवा मग चुकले असेल. काही जणांचा तुक्का सुद्धा लागू शकतात, पण आउट ऑफ 10 घेण्याची संख्या अगदी रेअर आहे. म्हणजे अगदी एक्सेप्शन आहे ते. तर मी हिस्ट्रीमध्ये मॅक्झिमम 7 तर ॲव्हरेज 5. जिओग्राफीमध्ये सुद्धा ॲव्हरेज 6 मॅक्झिमम 8. ॲव्हरेज 6. तर हिस्ट्री 5, जिओग्राफी 6. 10पैकी सांगतोय. हे 2 विषय आपले आता हे दरवर्षीपेक्षा आहे थोडा ॲनालिटिकल आहे. त्यामुळे थोडंसं विद्यार्थ्यांना वाचना किंवा टाईम गेलेला आहे आणि बाकीचे प्रश्नसुद्धा त्यांना अटेम्प्ट करता नाही आले. त्यामुळे हे 5 ते 6 प्रश्न मी इथं सांगेल. असं टोटल करून मी तुम्हाला प्रत्येक विषयाचं सांगेल आणि एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्ही त्यावरून सुद्धा लावू शकता. आता ह्या जिओग्राफीचं झाल्यानंतर आता याच्यानंतर येईल हे असे काही प्रश्न थोडे आउट ऑफ कॉन्टेक्ट नाही म्हणता येईल जरा, कारण कोपेनिगनचं नॉर्मल प्रश्न आहे, पण तरी विद्यार्थ्यांच्या सुटला नाही. त्याच्यानंतर आहे इकॉनॉमिक्स. तर इकॉनॉमिक्स दरवर्षीसारखं थोड्याफार प्रमाणात आहे, पण थोडंसं काही करन्सीसुद्धा रिलेटेड आहे प्रश्न आहेत आणि काही थोडे ॲनालिटिकल आहेत. तर हे प्रश्न थोडेसे कन्फ्युजन बी केले विद्यार्थ्यांना सी आणि एमध्ये. त्यामुळे इथे बरेच जणांचे प्रश्न चुकलेले आहे. तर मी तुम्हाला आन्सर की सांगत नाही, पण फक्त एक सांगते फरक.
तर इकॉनॉमिक्सचे 15पैकी समजा तुम्हाला जर आता हे काही प्रश्न असे होते की हे विद्यार्थ्यांनी दोन्ही बरोबर केले, म्हणजे तुक्का काही काही जणांनी, तर तरी पण बऱ्यापैकी इकॉनॉमिक्स एवढं हार्ड नव्हतं, मॉडरेट होतं. तर 15पैकी इकॉनॉमिक्सचे मी सांगेल ज्या विद्यार्थ्यांनी 9 किंवा 10 सोडवले, ॲव्हरेज विद्यार्थ्यांनी 8 ते 9 सोडवले आणि चांगले मार्क्स 15पैकी 12 होईल, पण ॲव्हरेज विद्यार्थी 8 ते 9, तर आपण एक सरासरी 10 धरू. 15पैकी 10 मार्क्स देण्याची संख्या कमी असेल. तर हिस्ट्री 5, जिओग्राफी 6 आणि इकॉनॉमिक्स 10. तर पुढे आता इकॉनॉमिक्स नंतर कोणता विषय येईल? इकॉनॉमिक्स इथे संपला. आता इथं करंट अफेअर्स नेहमीप्रमाणेच आहे, थोडंसं मॉडरेटच आहे. त्यामुळे करंट अफेअर्समध्ये सुद्धा 15पैकी 9 किंवा 8 तर थोडं मॅक्झिमम सांगतो 9 ज्या विद्यार्थ्यांनी घेतले ते चांगल्या याच्यामध्ये येतील. 15पैकी 9. तर इकॉनॉमिक 9 आणि करंट अफेअर्ससुद्धा 9. आपण नंतर टोटल त्याचे मारून आपण पूर्ण हे बघूयात त्याची. आता हे करंट अफेअर्स, बऱ्याच जणांचं करंट अफेअर्स चांगलं असतं पण बऱ्याच जणांचं नसतं. त्यामुळे एक मीडियम 9पर्यंत घेणारे विद्यार्थी चांगला अभ्यास करणारे असतात. त्यामुळे मी 9 ठेवलेलं आहे. तर आपण त्याची टोटल करून आपण सगळं बघणार आहे. आता कॉन्स्टिट्यूशन थोडंसं आता मागचे पेपर बघा तुम्ही, तिथे खूप फॅक्च्युअल क्वेश्चन होते, त्यामुळे तो विद्यार्थ्यांना टाईम जो मिळत होता प्रश्न अटेम्प्ट करण्यासाठी तो खूप क्विक प्रश्न सॉल्व होत होता. आता इथं पॉलिटीमध्ये कसं आलं आहे, खूप म्हणजे प्रश्न वाचायचा म्हणजे तो त्याला खूप असे ऑप्शन्स आहेत आणि थोडं डिटेल्स आहे. हे बघा, थोडं डिटेल्स आहे, वाचण्यामध्ये थोडा टाईम जातो. प्रश्नाची लेवल एवढे हार्ड नाही, पण प्रश्न वाचण्यामध्ये टाईम जातो. काही जुळवासुद्धा आहेत. त्यामुळे हे बघा, हा प्रश्न थोडा आहे, हार्ड नाही आहे, पण वाचण्यामध्ये खूप टाईम जातो आणि त्यामुळे बाकीच्या प्रश्नासुद्धा परिणाम पडतो. हे बघा, आता हा असा प्रश्न. तर त्यामुळे मी पॉलिटिक्सचे ॲव्हरेज विद्यार्थी 8 ते 9च असेल आणि चांगला ॲव्हरेज 8 ते 9 किंवा 10पर्यंत, पण चांगला विद्यार्थी 15पैकी 12 घेईल मी. 12 विद्यार्थी म्हणजे हे सेप आता आहे 12, जे पॉलिटिक्सचे 12 झाले. आता याच्यानंतर जो विषय येईल कोणता बघूया आपण. पॉलिटी नंतर सायन्स दरवर्षीप्रमाणे आहे. त्याच्यामध्ये काही नवीन प्रश्न असतात की जे प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत नसतात. आणि सायन्स ॲव्हरेज असतं प्रत्येकाचं. ॲव्हरेज म्हणजे 15पैकी जे विद्यार्थी 6 ते 7 प्रश्न करतात ते ॲव्हरेज आहेत. आणि 8 घेणारे चांगले मार्क्स, 8 किंवा 9 घेणारे हे चांगल्या अभ्यासापैकी गणलेले असतात. तर ॲव्हरेज 6 घेतले, काही जणांचे तुक्केसुद्धा लागतात 2, त्यामुळे 8 आणि चांगला मार्क्स मात्र 9. तर हे सुद्धा आपण 9 मार्क्स घेऊ, 15पैकी 9 सायन्सचे. आता राहिले सायन्स नंतर डायरेक्ट मॅथ रिझनिंग आहे. तर मॅथ थोडं कॅल्क्युलेटिव्ह आहे. विद्यार्थ्यांना टाईम पुरला नाही, कारण बाकीच्या प्रश्नामुळे थोडंसं टाईमवर परिणाम पडला. काही जणांनी सुरुवातीलाच मॅथ रिझनिंग सोडवलं, त्यामुळे तिकडच्या प्रश्नांना त्यांना जी केमध्ये त्यांना थोडा टाईम कमी पडला. असं ॲव्हरेज दरवर्षीप्रमाणे 20पैकी 17-18 प्रश्न मार्क्स घेणाऱ्याची संख्या खूप जास्त होती. पण ह्यावेळेस हे प्रश्न थोडे कॅल्क्युलेटिव्ह आहेत आणि थोडा विचार करणारे लावणारे आहेत. त्यामुळे नक्कीच हे 20पैकी ज्या विद्यार्थ्यांनी 10 जरी घेतले तर खूप छान घेतले असं मला वाटतं यावेळेस. आणि चांगला मार्क्स घेणारी संख्या 12, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 12 घेतले तो चांगल्यापैकी त्याचं स्पीड चांगला आहे. तर 20पैकी 12 याचे रिझनिंग मॅथचे. तर असे टोटल आता मी तुम्हाला करून दाखवतोय. बघा, आता आपण काय केलं, हिस्ट्री
हिस्ट्रीचे घेतले आपण 5, जिओग्राफीचे 6, पॉलिटीचे 12, इकॉनॉमिक्सचे 9, सायन्सचे 8, करंटचे 9 आणि रिझनिंग मॅथ 12. असे टोटल आता 1 2 3 4 5. आता म्हणजे बघा 5 6 आणि 5 11 11 11 22 23 23 आणि 9 23 आणि 32 23 आणि 9 32 32 आणि 8 32 आणि 8 40 आणि 9 49 आणि 50 आणि 2 52 म्हणजे 52 मार्क्स घेणारे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 52 मार्क्स घेतलेले आहेत तो चांगल्या म्हणजे चांगल्या अभ्यासू मुलगा असेल आणि एक चांगल्या लेवलचे उत्तर आहेत हे प्रश्न मार्क्स आहेत ह्यावेळेस, कारण पेपरची डिफिकल्टी लेवल थोडीशी खरंच हार्ड होती. त्यामुळे 52 प्रश्न घेणारे जे आहेत ते चांगल्या लेवलवर आहेत. पास होण्याचे चान्स त्यांचा खूप जास्त आहे. आता इथं कसं आहे कंबाईन ग्रुपमध्ये STIमध्ये ओपनच्या जागा नाही आहेत, तर PSIमध्ये आहेत किंवा बाकीच्या याच्यामध्ये आहेत. त्यामुळे तरी मी एक एक्सपेक्टेड कट ऑफ एक सांगतो. तर इथं ओपन न सांगता तुम्हाला मी OBC, SC, ST, EWS आणि SCBC वगैरे जे आहेत त्यांचा जवळ सेम राहील. समजा तर OBCचा मुलगा ज्याही मुलाला 50+ मार्क्स आहेत, 50 किंवा 50+, ते खरंच मेन्स करू शकतात. आता तुम्ही नंतर फर्स्ट आन्सर केल्यानंतर सुद्धा बघू शकता, पण पेपरची डिफिकल्टी लेवल पाहता मला 50 मार्क्स हे सेफ वाटत आहे OBCच्या विद्यार्थ्यासाठी. आणि SCसाठी सुद्धा 48 किंवा 46 ते 48 SC विद्यार्थ्यासाठी 46 ते 48, STसाठी 44 ते 46 आणि EWS तर असं तुम्ही बघून घ्या. फक्त म्हणजे मेन आहेत SC ST OBC किंवा आता ओपनला जागा नसल्यामुळे तरी ओपन 52+ जे आहेत PSI वगैरे काही जागा असतील ते 52+ असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा असं मला वाटतं. आता हे एक अंदाज आहे किंवा हा एक खरं असणार नाही, पण एक पेपरच्या अनालिसिसहून बघा तुम्ही. मागच्या वर्षीचे पेपर बघा झालेले आणि ह्या पेपरची डिफिकल्टी लेवल बघा, याच्यामध्ये तुम्हाला फरक समजेलच. आता बरेच विद्यार्थी चांगल्या प्रमाणे अभ्यास करतात, तर ॲव्हरेज स्कोरपेक्षा थोडासा जास्त कट ऑफ लागतो. त्यामुळे ॲव्हरेज माझं असं म्हणतं की ॲव्हरेज 48 ते 50पर्यंत ॲव्हरेज असेल, तर 50+ असणारे विद्यार्थी नक्कीच सेफ असणार आहेत मेन्ससाठी. तर आता बरेच जण वेगवेगळे कट ऑफ सांगतील, पण एक हा माझा अंदाज आहे. तुम्ही तुमचासुद्धा अंदाज लावू शकता तुमच्या पद्धतीनं. तुम्ही सुद्धा पेपर देत आलेले आहात आणि पेपर देत आहात. मागची पेपरची तुलना करा, आत्ताच्या पेपरची तुलना करा, तुमच्या लक्षातच येईल की पेपरची काठिण्य पातळी कशी आहे आणि किती विद्यार्थ्यांना किती म्हणजे प्रश्न सॉल्व करता आले त्या एका तासामध्ये. तर अशा पद्धतीचा एक नॉर्मल एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच तुम्ही लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.